नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी स्कॉलरशिपमध्ये सतत विचारला जाणारा प्रश्न समभुज त्रिकोणावरती हमखास एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो। पाहूयात समभुज त्रिकोणावरील प्रश्न। एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 12 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? तर आपल्याला समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे सूत्र माहित असणे गरजेचे आहे। समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग। वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू किती आहे 12 सेंटीमीटर, त्यामुळे 12 चा वर्ग होईल 12 गुणिले 12, 4 एके 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक किती झाले 36, वर्गमुळामध्ये 3। हेच आपण असं लिहू शकतो या ठिकाणी 36 वर्गमुळात 3 सेंटीमीटर वर्ग म्हणजे चौरस सेंटीमीटर। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रत्येक वर्षी समभुज त्रिकोणावरती एक तरी प्रश्न परीक्षेमध्ये या ठिकाणी हमखास विचारला जातो। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? पुन्हा आपल्याला समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरायचे आहे। समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू वर्ग। वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू आहे 22 सेंटीमीटर, त्यामुळे 22 गुणिले 22 भाग देऊयात, बेदुनी 4, बेकबे बेकबे। आता या ठिकाणी 2 इकडे भाग जाईल, किती होईल इथं 11। आता वर्गमुळात 3 गुणिले 11 गुणिले 11 121, 121 वर्गमुळात 3 चौरस सेंटीमीटर। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 121 वर्गमुळामध्ये 3 चौरस सेंटीमीटर। तर अशा पद्धतीने प्रत्येक वर्षी समभुज त्रिकोणावरती प्रश्न या ठिकाणी विचारला जातो। प्रश्न क्रमांक 3, एका समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे तर त्या त्रिकोणाची लंब उंची किती? तर आपल्याला त्या त्रिकोणाची लंब उंची काढायची आहे। तर त्रिकोणाची उंची समभुज त्रिकोणाची उंची त्याचं सूत्र वापरायचं आहे आपल्याला, बरोबर वर्गमुळामध्ये 3/2 गुणिले बाजू। आता या ठिकाणी बाजू किती दिलेली आहे आपल्याला 12 सेंटीमीटर, त्यामुळे वर्गमुळामध्ये 3/2 गुणिले बाजू 12 येईल, बेकबे बेसक 12, 6 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल। तर अशा पद्धतीने 100% या ठिकाणी परीक्षेमध्ये हमखास एक प्रश्न आपल्याला समभुज त्रिकोणावरती विचारला जातो। याही वर्षी समभुज त्रिकोणावरती 100% या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे आपल्याला अशा संभाव्य प्रश्नांची तयारी करणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त सराव करा। प्रश्न क्रमांक 4, समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? वर्गमुळामध्ये 3/4 गुणिले बाजू वर्ग हे सूत्र आपण या ठिकाणी समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वापरतो। वर्गमुळामध्ये 3/4 गुणिले बाजू आहे 18 गुणिले 18। आता 4 ने भाग जाणार नाही, त्यामुळे 2 ने देऊयात, बेदुनी 4, बेनव्वे 18, पुन्हा 2 ने इकडे भाग जाईल, बेकबे बेनव्वे 18। वर्गमुळामध्ये 3 गुणिले 9 गुणिले 9 बरोबर 99 81, वर्गमुळामध्ये 3 चौरस सेंटीमीटर या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 5, समभुज त्रिकोणाची उंची 10 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर असेल तर क्षेत्रफळ किती? तर आपल्याला समभुज त्रिकोणाच्या उंचीचं सूत्र अगोदरच्या प्रश्नामध्ये मी सांगितलं होतं की वर्गमुळामध्ये 3/2 गुणिले बाजू। तर आपल्याला उंची दिलेली आहे, उंची किती आहे 10 वर्गमुळामध्ये 3 सेंटीमीटर बरोबर वर्गमुळामध्ये 3/2 गुणिले बाजू। अगोदर आपल्याला बाजू काढून घ्यायचे। आता हे 2 भागाकारात आहेत ते गुणाकारात जातील, 10 वर्गमुळामध्ये 3 गुणिले 2 छेदामध्ये वर्गमुळामध्ये 3 बरोबर बाजू। वर्गमुळात 3 कटेल, उरलं काय तर 10 गुणिले 2 बाजू बरोबर 10 गुणिले 2 बरोबर 20 सेंटीमीटर। आता या ठिकाणी बाजू 20 सेंटीमीटर आपल्याला या ठिकाणी निघाली आहे। आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे।
समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळामध्ये 3/4 गुणिले बाजू वर्ग, वर्गमुळामध्ये 3/4 गुणिले बाजू आहे 20 सेंटीमीटर, 20 गुणिले 20, 4 × 4, 4 × 5 20, 20 × 5 100 आणि वर्गमुळामध्ये 3 चौरस सेंटीमीटर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 100 वर्गमुळामध्ये 3 चौरस सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने समभुज त्रिकोणावरती हमखास एक प्रश्न 8वी स्कॉलरशिपमध्ये या ठिकाणी विचारला जातो. तर या प्रश्नाची तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे. जास्तीत जास्त सराव करा. ओके, भेटूया लवकरच. धन्यवाद.